कधी कधी आपल्या पण हातात अशी आयती कॉफी मिळाल्यावर जो आनंद होतो ना, तोच आनंद मी सुद्धा आज घेतेय बरं का. आज सकाळपासून माझी खूप सेवा चालू होती. आणि का ते तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण आज आपला दिवस होता, तो म्हणजे वुमन्स डे. मला अहोंनी आधीच सांगून ठेवलं होतं, या दिवशी तू काहीच करायचं नाही, सगळं तुला हातात मिळेल. तरी पण सकाळी उठून मी थोडीफार कामं करूनच घेतली होती, जी आपल्याशिवाय कोणी नाही करू शकत. पण त्यानंतर अहोंनी छान अंडाकरी बनवली होती. घरातलं काही सामान संपलं होतं, तर ते मागवलं होतं. आता माझी पूर्ण दिवस सेवा करायचीच आहे असं ठरवल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा छान अशी कॉफी घेतली. त्यानंतर आम्ही ज्वेलर्समध्ये गेलो होतो. तिथे काही पैंजण वगैरे बघायचे होते. तसं तर मी पैंजण डेली यूज नाही करत. डेली म्हणजे नाहीच यूज करत, पण अहोंना आवडतात म्हणून म्हटलं चला घेऊयात. तर तिथे असे काही जोडवे सुद्धा दिसले मला. खूप छान क्यूट होते, तर ते सुद्धा घेतले होते मी. मी असे जोडवे पहिल्यांदाच घेतलेत बरं का. आता बाहेर गेलोय आणि भूक नाही लागली असं तर काही होणार नाही. त्यामुळे छान अशी शेवपुरी घेतली. तसं तर आम्ही बाहेर पाणीपुरी खात नाही, पण आज सगळी सेवा करूनच घ्यायची होती म्हणून मी पाणीपुरी सुद्धा खाऊन घेतली होती. दुपारी अहो आणि स्मित बाहेर गेले होते, तर तिथनंच येताना केक सुद्धा घेऊन आले होते. माझा फेवरेट तो म्हणजे डार्क चॉकलेट. त्यानंतर केक वगैरे कट करून घेतला. स्मित कधीची वाट बघत होता, की आई आत्ताच केक कट करेन, मगच केक कट करेन. कारण तो आणि लुसी दोघेच हावरे आहेत केकसाठी. बाकी कोणालाही जास्त केक आवडत नाही. पण माझ्या नावाखाली असे कधी कधी तो केक घेऊन येत असतो. रात्री बाहेर जेवायला जायचा प्लॅन होता, पण वर्ल्ड कप असल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला, कारण स्मितची इच्छा नव्हती बाहेर जायची. त्यामुळे माझं फेवरेट असं चायनीज ऑर्डर केलं होतं आणि घरीच छान डिनर एन्जॉय केला होता. डिनर सोबतच आम्ही छान अशी वर्ल्ड कपची मॅच सुद्धा एन्जॉय केली होती. तर चला, असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.